कसली जात म्हणायचीच नाही ना. कोटा कोटा आपण फलटण या ठिकाणी शेळीच्या गोट्यावरती आलेलो आहे. कोटा या जातीच्या शेळी आणि बोकड आहेत. लांब लांबून माणसं या ठिकाणी वजन करून घेऊन जात आहेत. बरेच सर्व लोक शेळी आणि बोकड नेण्यासाठी वजनावर या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तुम्ही कुठं आला होय? बेगवनवरून आलाय? नाही मग राहणार कुठं आलं? राहणार 5 किलोमीटर. बरं. हो तो जर थांबला. अशा प्रकारे असे लांबून शेतकरी येऊन खरेदी करून नेले जातात. वजन त्याच आहे एक 18 18चं 18 एक आणि 23 एक 60 किलो आणि अजून दुसरे 18 जायचं 500 ह्याच्या दोघं नेलते का? नाही पहिल्यांदाच व्हिडिओ बघूनच व्हिडिओ बघून. ही किती किलो भरली? ही भरली 26 भरली का? हां चांगले आहे. पळल पळल. आताच तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही बिझी सांगत होता. बरं. आळजापूर कुठं आलं? आदर रोडला. बरं बरं. भरपूर अशी शेतकऱ्याची गर्दी या ठिकाणी पाठरं नेण्यासाठी झालेले आहे. आपले विष्णू कुंभार सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी करडा नेण्यासाठी. त्याला काय इंजेक्शन द्यावं लागायचं नाही ना? लय लांब आले संसर्ग काय असं लस बीस एखादी जर काय आणली तरी एखादी दुसरी गोळी काही इंजेक्शन नाही, 8 दिवसांनी 8 दिवसांनी 8 दिवसांनी गोळी गोळ्या भागवायचं आणि 8 दिवसांनी जत नाशिक करायचं. 8 दिवसांनी काय बी सांगता काय झालं हे करायचं या ठिकाणी वजन केलं जातं. अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत.